मध्ये मी आशा भोसलेजींनी केलेली कढाई चिकन ही रेसिपी शेअर केली होती, पण ती खरी रेसिपी जी आहे ती मटनपासून बनवतात आणि बऱ्याच लोकांचा डिमांड होता की ही मटनमध्ये करून दाखवा, कारण मटन शिजवण्याची प्रोसेस वेगळी आहे, त्याला वेळ वेगळा लागतो, थोडाफार 19-20चा फरक आहे। परफेक्ट ही कढाई मटनची रेसिपी कशी बनवायची ती तुमच्यावर आज शेअर करते, पण मजा माहिती आहे का, ही कढाईमध्ये बनतच नाही, तरी याचं नाव कढाई मटन आहे। कसं बनवायचं हे बिना कढाईचं मटन, कढाई मटन, चला बघूया। इथं मी कवळं छान अर्धा किलो असं मटन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथं ज्या भांड्यात आपल्याला करायचं आहे मटन शिजवायचं आहे त्याच भांड्यात आपण हे अर्धा किलो मटन पहिला काढून घेऊया। अर्धा किलोला आपल्याला छान मोठा चमचा लसूण, जवळपास 1-1.5 चमचे लसणाची पेस्ट घालायची आहे। आता अर्धा इंच आलं आपल्याला खिसून घालायचं आहे। 1 चमचाभर मिरी अख्खीच घालायची आपल्याला। नंतर 1 मोठा टोमॅटो असा पातळ लांब लांब चिरून घ्यायचा आहे, तो घालायचा। इथं अर्धा किलो मटन म्हणजे अर्धा किलो उभा चिरलेला कांदा। यस, आणि आता हे सगळं एकजीव कालवून घ्यायचं। पाणी घालायचं नाही। हे छान एकसारखं लागलं पाहिजे। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं। आता हे जे मटन आहे हे असंच पातेल्यामध्ये शिजत ठेवायचं। अर्धा पाऊण तास लागतो। पाण्याचा अंश घालायचा नाही, कारण हे जे कांदे, टोमॅटो, लसूण पेस्ट आणि हे जेव्हा मटन एकत्र येतं त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्याच्या त्या ज्यूसमध्येच ते मटन छान शिजलं जातं। वरून एक्सेस पाणी अजिबात घालायचं नाही। गॅसवर ठेवताच ह्याला पाणी सुटलेलं आहे। ऑलरेडी इथं बघा कांद्याला पाणी सुटले, हे बघा। तर पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही आणि ह्या कांद्यामध्येच आपल्याला हे जे मटन आहे आपलं हे छान शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला झाकण लावू आणि एक अर्धा तास मस्तपैकी शिजू देऊ। सारखं हलवत बसायची पण गरज नाही आहे। एकदाच ह्याला छान मिक्स करून झाकण लावलं आणि शिजत ठेवलं की काम खलास। हे बघा पाणी कसं सुटलं याला। आपण वरून 1 थेंब सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे। या कांद्याचंच पाणी सुटलंय। अर्धा पाऊण तास झाला आहे आणि आपलं मटन जे आपण शिजत ठेवलं होतं इथं बघा केवढं पाणी सुटलंय आणि मटन सुद्धा खूप छान शिजले। हे बघा मटन आपलं किती छान सॉफ्ट शिजलेलं आहे प्रॉपर। आता आपण ह्याच्या पुढची प्रोसेस काय करायची ते दाखवते। मटन एक साईडला शिजतच आहे तोपर्यंत आपण काय करायचं, एक कढई घ्यायची लोखंडाची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं। आता इथं सगळी मजा आहे की तेल तर आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात लागणार। तेलाला धूर यायला पाहिजे इतकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे गॅस मोठा करायचा आणि तेलाला धूर येईपर्यंत आपण थांबायचं। आता तुम्ही बघू शकता की तेलाला धूर आलाय। अशा वेळेला गॅस बंद करून टाकायचं आणि थोडं तेल थंड व्हायला द्यायचं। आता तुम्ही म्हणाल की ही प्रोसेस का केली, तर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढचे जे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत आणि तेलाचा कच्चेपणा आपल्याला नको आहे, म्हणून तेल पूर्णपणे गरम करून नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं आणि मग पुढची प्रोसेस म्हणजे आपले मसाले त्याच्यात टाकायचे। काय काय ते बघूया। आपल्याला एक अर्धा वाटी जिरा पावडर आणि अर्धा वाटी तिखट, पाव चमचा हळद, हे सगळं ह्या गरम तेलामध्ये परतून घ्यायचे। स्पीडमध्ये, करपवायचं नाही आहे।
ही फोडणी आपली फार छान जमली पाहिजे. आणि आता ही जी फोडणी आहे ती आपण मटनमध्ये घालूया. आणि आता हे सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं. छान असं सुक्क मटनसारखं लागतं. चवीपुरता मीठ घालायचं. मस्तपैकी 5 मिनटं झाकण लावून ठेवूया आणि मग बघा काय लाजवाब असं मटण आपलं दिसेल. आता ह्याला भरपूर कोथिंबीर घालायची आणि 1-2 मिनटं झाकण लावायचं म्हणजे त्याला छान तेल सुटतं. येस. आता इथं बघा मस्तपैकी रसरशीत असं हे बघा काय सुंदर. आ हा 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 हा. मटण तयार झालेलं आहे. आपण सर्व करू. माय पर्सनल फेवरेट कढाई मटन माझ्या आईच्या हातचं रेसिपी शेअर केली आहे. तोंडाला पाणी सुटतंय मला ऑलरेडी. खूप सोपी आहे. एकदम छान अशी टेस्ट आहे याची. खूप मसाला नाही. नक्की ट्राय करून बघा. सुक्कं म्हणून खाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता, स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा ब्रेडला लावून सुद्धा खूप छान लागतं. नक्की करून बघणार ना? आवडणार तर ह्याची गॅरंटी आहे मला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.